नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर न्यूज. सगळ्यात पहिल्यांदा मी पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेते दोघांचेही अभिनंदन करतो. लोकसभेतली जी पहिली परीक्षा होती सभापती निवडीची, ती अतिशय चांगल्या रीतीनं ती परीक्षा दोघंही पास झाले. या अर्थाने मी म्हणतो आहे की पंतप्रधानांना त्यांचा जो उमेदवार आहे त्याचं नाव समोर करायचं होतं, बाकीच्यांनी त्याला पाठिंबा देणे आणि प्रत्यक्ष ती निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणे. दुसरीकडून विरोधी पक्षांनी आपला विरोध तर प्रत्यक्ष समोर आणला, उमेदवार उभा केला, पण जेव्हा निवडणूक घ्यायची वेळ आली तेव्हा बहुमताने, आवाजी त्याला बहुमत असं म्हणतात, की म्हणजे त्याच्या बाजूनं कोण आहे त्यांनी सांगावं, त्यांनी सगळ्यांनी हो म्हणले आणि विरोधात कोणीच काही बोललं नाही तर तो संपून जाते निवडणुकीची प्रक्रिया. राहुल गांधींचं अभिनंदन मी यासाठी करेल की त्यांनी उमेदवार उभा केल्याच्या नंतर हा मुद्दा फार पुढे न ताणता, जेव्हा आपल्याकडे प्रत्यक्ष आकडा नाही आहे हे लक्षात आल्याच्या नंतर ह्याच्यावरती म्हणजे काय म्हणते मतविभागणी मागून घेतली नाही आणि हा जो मार्ग आहे अध्यक्षाच्या सभापतीच्या निवडीचा तो मोकळा करून दिला आणि त्यामुळे पुढची कटुता टळली. त्याच्यामुळे राहुल गांधींचं विशेष अभिनंदन यासाठी की त्यांनी विरोधी पक्ष नेता झाल्याच्या नंतर पहिलेच आपल्या चातुर्याची एक चांगली चुणूक लोकसभेमध्ये दिली. ओम बिर्ला यांची मागच्या वर्षीची पूर्ण 5 वर्षाची कारकीर्द अतिशय चांगली राहिलेली आहे. संसदेचं कामकाज खूप तडफेनं झालेलं आहे. फक्त जो दोष आहे की मोठ्या प्रमाणामध्ये विरोधी पक्षांनी गोंधळ घालणे, तो यावेळेस कसा कमी करता येईल आणि ही सगळ्यात मोठी जबाबदारी आता विरोधी पक्ष नेत्यांवरतीच आहे. राहुल गांधी यांनी जे काही भाषण, मोदींचं भाषण आपण समजू शकतो की ते आधी पण तशा पद्धतीचे भाषणं करत होते. राहुल गांधी यांनी जे भाषण सभापतीच्या सन्मानार्थ केलं, सगळ्यात पहिलं भाषण त्यांचं या नव्या लोकसभेमधलं, ते अतिशय चांगलं आहे. चांगलं यासाठी की त्यांनी विरोधी पक्ष हे लोकांचा आवाज कसा पोहोचवत आहेत आणि आधीच्या पेक्षा यांची संख्या वाढलेली आहे. ह्या मुद्दा फार व्यवस्थित पद्धतीने त्यांनी मांडला. अतिशय थोडक्यात त्यांनी भाषण केलं. फक्त मला एक छोटासा त्याच्यावरती आक्षेप असा नोंदवायचा आहे की ते जर हिंदीमध्ये बोलले असते तर त्याचा फायदा जास्त झाला असता. कारण की मोदी किंवा भारतीय जनता पक्षाचे जे काही सदस्य आहेत ते आवर्जून हिंदीमध्ये यासाठी बोलतात की भारतातल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचतं. राहुल गांधींचे जे कोणी सल्लागार आहेत त्यांनी हे गोष्ट कटाक्षाने जरा पाळावी की जर त्यांनी राहुल गांधींची विशेषतः भाषणं ही इंग्रजीच्या ऐवजी हिंदीमधून जर होऊ शकली संसदेमधली, कारण की संसदेचं हे लाईव्ह रेकॉर्डिंग चालू असतं, सगळ्यांना ते ताबडतोब तेव्हाच्या तेव्हा दिसतं, तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश मिळू शकेल. दुसरी एक गोष्ट खूप चांगल्या पद्धतीनं ह्या संसदेमध्ये घडलेली आहे की जी काही सगळी प्रक्रिया पार पाडायची आहे ती फक्त पार पाडली, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण जो अतिशय सक्षम असा सभापती मागच्या वर्षी राहिलेला आहे त्याच्या निवडीच्या संदर्भामध्ये सगळ्यांनीच आनंद व्यक्त केला. ही फार चांगली गोष्ट घडलेली आहे. विरोधी पक्षांनी मी आधी म्हणलं तसं की त्यांचं काम आहे ते त्यांचा विरोध करतील म्हणा किंवा विरोधी जो उमेदवार त्यांनी उभा केला होता ते सगळं आपण समजू शकतो. पण ज्या पद्धतीने सगळ्यांनी मिळून सहकार्य त्यांना करायचं ठरवलं आणि तो प्रसंग तुमच्यापैकी ज्यांनी कोणी बघितलेला नसेल तर आवर्जून आताही बघा. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा पंतप्रधानांनी त्यांच्यासमोर येऊन त्यांना तिकडे चढण्याचं आवाहन केलं आणि ताबडतोब राहुल गांधींना तिथे बोलून घेतलं. राहुल गांधींनी त्यांचं अभिनंदन केलं, मोदींच्या हातामध्ये हात मिसळला आणि त्यांना पुढे घालून, ज्याला आपण म्हणतो की ओम बिर्ला समोर, त्यांच्या पाठीमागे मोदी, त्यांच्या पाठीमागे तिसऱ्याच ठिकाणी राहुल गांधी होते. त्याच्या पाठीमागे हा जो सगळा व्यवहार म्हणजे पार्लमेंट अफेअर्स म्हणतात किरण रिजिजू होते आणि त्यांनी त्यांना त्या खुर्चीपर्यंत नेलं. खुर्चीमध्ये प्रत्यक्ष भर्तृहरी महताब हे प्रोटेम स्पीकर जे होते ते बसलेले होते आणि त्यांनी त्यांचं स्वागत करून ती खुर्ची त्यांना बसायला दिली आणि ते बसल्यानंतर त्यांना नमस्कार अभिवादन करून बाकीचे सगळे खाली आले. हे जे एक दृश्य आपल्या लोकशाहीमध्ये समोर जे दिसत होतं हे यासाठी विलक्षण आहे की आमच्याकडे हे जे सत्तांतर नेहमी होतं, सत्ता बदल जेव्हा होतो, एका सरकारची कारकीर्द संपून दुसरं सरकार असं म्हणूयात, मी पक्ष म्हणणार नाही, बाकी काही शब्द असे वापरणार नाही त्याच्यामध्ये. अपेक्षा आपल्या घटनेमध्ये असं आहे की तुम्ही फक्त निवडून येईपर्यंत कुठल्या तरी पक्षाचे असता. एकदा तुम्ही निवडून येऊन लोकप्रतिनिधी झाल्याच्या नंतर तुम्ही सगळ्याच तुमच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असता. किंबहुना खरं तर अजून त्याच्या पुढे जाऊनचा शब्द आहे की खासदारांनी फक्त आपल्या मतदारसंघापुरतं पाहायचं नसतं, त्यानं त्याच्या मतदारसंघापुरतं पाहणं आपण समजू शकतो, स्वार्थाचा भाग म्हणून पुन्हा पुढे निवडून यायचे म्हणून. पण प्रत्यक्षामध्ये आपल्या लोकशाहीमधला संकेत असा आहे की हे जे 543 निवडून दिलेले सदस्य आहेत त्या सगळ्यांनी मिळून देशाचा कारभार चालवायचा आहे.
खासदारांनी आपल्या मतदारसंघापुरतंच बोलायचं, आपल्या मतदारसंघाच्या विकासाच्या योजनापुरतं बोलायचं, आपल्या मतदारसंघातला रस्ते वगैरे हा फार छोटा भाग आहे. कारण खरं तर रस्ता कुठल्या मतदारसंघाचा नसतो, देशाच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाणारा रस्ता सगळ्या देशालाच त्याचा फायदा असतो. रेल्वेचं जाळं जेव्हा विस्तारायचं आहे किंवा नदीच्या प्रवाहाचे समजा नियोजन करायचे, हे काही कुठल्या एका मतदारसंघापुरती गोष्ट नसते. किंवा विजेचा एक मुद्दा आम्ही खूप आधीपासून लावून धरलेला आहे की नॅशनल ग्रीड आणि ही सगळी जी धोरणं आहे ना ते देश पातळीवरती आहे. त्याच्यामुळे कोणी असा आपल्या मतदारसंघापुरता वेगळा विचार करणे किंवा सत्ताधाऱ्यांनी आपल्या राज्यांपुरता विचार करणे आणि विरोधकांच्या राज्यांना मागे ठेवणे हे असं जमणार नाही. कारण की वन नेशन वन टॅक्स आपण म्हणतो, वन नेशन वन पॉलिसी जेव्हा आपण म्हणतो, वन नेशन तेव्हा वन रेल्वे पॉलिसी, वन नेशन वन म्हणजे मार्केट बाजारपेठ एक म्हणल्याच्या नंतर सगळ्याच धोरणाचा विचार आपल्याला पूर्णपणे भारत म्हणून करावा लागेल. दुसरी एक महत्वाची गोष्ट जे चांगलं चित्र समोर उभं राहिलं म्हणून मी आवर्जून ते सांगतो आहे, पंतप्रधान असो किंवा विरोधी पक्ष नेते असो दोघंही बोलत असताना एकूण भारताच्या संदर्भात बोलत होते, ही चांगली गोष्ट आहे. विरोधी पक्षांनी काहीतरी आपल्या ह्याच्यापुरतं बोलायचं, पंतप्रधानांनी काहीतरी खुसपट काढून ते मुद्दे करायचे, हे दोघांनीही टाळलं, ही फार महत्वाची गोष्ट झाली. त्या लोकसभेच्या सभापतीला त्याच्या खुर्चीवरती बसवल्याच्या नंतर त्याची प्रतिष्ठा राखणे ही सगळ्यांची जबाबदारी आहे. आपल्याकडं कुठलीही सनातन दिलेलं उदाहरण कदाचित काही जणांना आवडणार नाही, स्वतःला पुरोगामी म्हणून देणारे, पण सगळ्यात सुरुवातीला एक सुपारी ठेवतात आणि तिथं गणपतीची प्रतिष्ठापना केली असं म्हणतात. त्याच्या मागचं कारणच असं आहे की एक म्हणजे सभापती ही तशा अर्थाने ती पोझिशन आहे जुन्या ह्याच्यातली. किंवा दुसरं अजून एक आपल्याकडचं उदाहरण आहे की म्हणजे गाव पंचायत जेव्हा बसायची तेव्हा प्रत्येकानं आपापल्याकडून 2 व्यक्ती निवडायच्या आणि त्या चौघांनी मिळून अजून एक जणाची निवड करायची आणि असं म्हणून त्या 5 जणांची ती समिती बसवायची. म्हणजे 5मुखी परमेश्वर असं आपल्याकडे जुन्या ह्याच्यात सांगितलेलं आहे. आणि एकदा त्याची प्रतिष्ठापना केल्याच्या नंतर मग तुम्हाला असं म्हणता येणार नाही की मला ते मंजूर नाही म्हणून. त्याच्यामुळे पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेते दोघंही 2 बाजूला असतात आणि तुम्ही त्या सभापतीला त्याच्या स्थानावरती बसवता तेव्हा तुम्ही एका अर्थाने ही गाव पंचायत जशी होती जुन्या ह्याच्यामध्ये तशी ही आधुनिक ह्याच्यामधली आपण व्यवस्था केलेली आहे. पण आता पुढची जबाबदारी अशी की एकदा तो तिथं बसल्याच्या नंतर तो संपूर्ण सभागृहाचं कामकाज त्याला चालवायचं आहे, संपूर्ण सभागृहाला न्याय द्यायचा आहे, तो कुठल्या पक्षाचा उरत नाही. आता ती एकदा ते पद स्वीकारल्याच्या नंतर तिथे बसल्याच्या नंतर ओम बिर्ला हे कुठल्या पक्षाचे राहिलेले नाहीत, ते आता सगळ्यांचेच झालेले आहेत. आणि दुसरं जो मला मुद्दा आवर्जून सांगायचा आहे शेवटी की आता असं नाही म्हणता येणार की आम्हाला हे मंजूर नाही म्हणून. महुआ मोइत्रा यांच्यावरती संसदीय समितीने जेव्हा कारवाई केली तेव्हा विरोधी पक्षांनी बोंब कशी केली होती की ह्याच्या विरोधामध्ये, हे असं नाही चालायचं. आता हे विरोधकांवरती राहुल गांधींवरती फार मोठी जबाबदारी आहे की तुम्ही सगळ्यांनी मिळून एकदा त्या सभापतीची प्रतिष्ठापना केल्याच्या नंतर त्याला सहकार्य करणे आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्यातून सामूहिकरित्या जी काही गोष्ट घडेल ती सगळी मान्य करणे, त्याच्या विरुद्ध आकांडव तांडव करून अलोकशाही पद्धतीनं जर तुम्ही काही करणार असाल तर ते देशाच्या एकूण लोकशाहीच्या विकासाला घातक आहे. एक फार चांगला संकेत आहे 18व्या लोकसभेच्या निमित्तानं, अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नवीन संसदेमध्ये हे सगळं घडतंय. आधी असं झालं होतं की आपलं जुनी 17वी लोकसभा चालू होती आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या ह्याच्यामध्ये आलात, पण आता पहिल्यांदा ही पूर्णपणे नवीन संसद आहे, नवीन लोकसभा आहे आणि तिचं अधिवेशन ह्या नवीन सभागृहामध्ये होत आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आणि एक फार चांगला संदेश पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेते दोघांनीही देशाला दिलेला आहे. हे शुभ संकेत आहेत. इथेच थांबूया. धन्यवाद.